एक खऱ्या अर्थानं काही म्हणजे असं आव्हानात्मक काम असतं, ते काम प्रत्येकाच्या साच्यात बांधलेलं आहे. जसं एखाद्या सूत्रसंचालन करायचं आहे तर तिकडे सावंत भवनी राहायचं आहे, एखादा जेवणाचा भाग बघायचा आहे तर आमची काही मंडळी आहेत, अजून काही जमा खर्च बघायचा आहे तर आमचे गुरुसाहेब आहेत, आमचं वादन कलाक्षेत्र भजनाचं काही स्पर्धा असेल तो आमची दुसरी टीम आहे, आमची हशी मजाक करणारी पण एक स्वतंत्र टीम आहे. पण हे सगळं हे आमचं रसायन आहे, ते जुळलेलं आहे आणि ते जुळल्यामुळे आम्ही अजून कित्येक वर्ष हा कार्यक्रम अशा पद्धतीने यशस्वी करू शकतो असा आम्हाला विश्वास आहे. पण आमचं रेल्वे प्रवासी भजन स्पर्धक आम्ही आहोत, रेल्वेतले प्रवासी आहोत. आता बरेच जण आम्ही गाडीत पण नसो, आमची 4-2 मंडळी फक्त गाडीमध्ये असतात, पण आमचं प्रेम आणि आमची एकमेकांबद्दलची जी गिव्ह अँड टेक आहे ती अगदी अतिशय चांगली असल्या कारणानं आम्ही आजपर्यंत 27 वर्ष हा कार्यक्रम करू शकलो. पण यापुढे होईल की नाही हे आम्हाला सांगता येणार नाही. त्या पांडुरंगाची कृपा मी नेहमीच म्हटले, जर त्यांनी करून घ्यायचं मनात आणलं तर ती निश्चित होईल. कारण असं आहे त्याचं की आम्ही आता सगळेजण 50 तर जवळजवळ सगळ्यांनी केले, पण 60 आणि 70-65च्या रेंजमधले आहेत. तर नवतरुण प्रवासी भजन मंडळ हे नावाचं आहे. मग आमच्या परीक्षकांनी पण सांगितलं नवतरुण हे नावासाठी आहे, पण तुम्ही बघाल तर जवळजवळ आम्ही सगळे 60 पार केलेली मंडळी आहोत. पण त्यांचा उत्साह, त्यांची धडपड, त्यांच्या कार्याची पद्धत, जेवढे जुने झाले तेवढा अनुभव त्यांचा अतिशय चांगला आहे. त्यामुळे आम्ही कमी वेळेत एखादा उपक्रम हाती घेतला तर तो यशस्वी कशी करायची याची कला त्यांना फार मोठी अवगत आहे. त्याच्यामुळे मी म्हणणार नाही की आज कोणी माझा सभासद नाराज असेल किंवा कोणाचा सन्मान होऊ नये किंवा कोणी सन्मानाचं भुकेल, अजिबात नाही. तरी देखील म्हणतोय ते एक नाव माझ्या सभासदांची मी माफी मागून घेऊ इच्छितोय, पण ते आता घेणार नाही. मान्यवरांचा आपला सत्कार झाल्यानंतर त्या सभासदांचा एका सभासदांचा मला सत्कार करायचा आहे, ज्यांची श्रम परिहारची जी विशेष कार्याची मेहनत आहे ती आमच्यापेक्षा वेगळी आहे. वेगळी अशासाठी आहे की ते काम ऑफिसचा जॉब सांभाळून करायचं आणि संपूर्ण दिवस घरी आल्यानंतर रात्री 12-1 वाजेपर्यंत करायचं. आमचा कुठचाही फोन आला, आमची कोणतीही जाहिरात आली तरी त्यांनी ती त्यावेळेला कुठलंही कारण न सांगता त्यांना ज्या वेळेत असायला पाहिजे ती त्यांना द्यायचे. तर असं एक व्यक्तिमत्व आहे आणि ते जाहीर आम्ही करायचं नाही असं ठरवलं होतं. त्यामुळे मी सभासदांना ते सांगतोय की ते नाव आपण गुप्त पद्धतीने ठेवलं होतं, ते व्यासपीठावरूनच डायरेक्ट जाहीर होईल. ज्यांचा सत्कार आहे त्यांनाही माहिती नाही कोणाचा तो होणार आहे तो. तर अशा सगळ्या माझ्या सभासदांना मी धन्यवाद देतो. आपण ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. थोडासा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे तो आपण आता सुरुवातच करतोय. तत्पूर्वी आपण मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करूया. आजच्या आमच्या स्पर्धेला आमचे ज्येष्ठ परीक्षक आणि आमचे महागुरू, आपल्या सगळ्यांना परिचित असलेले भजन क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व भजन महर्षी गोपीनाथ बुवा बागवे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना आपण व्यासपीठावर बसवले. त्याचबरोबर आमच्या आजच्या स्पर्धेचे आणि आमच्या परिवाराचे सदस्य आम्हाला वाटत आहेत असे आमचे सर उमेशजी चौधरी साहेब यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांच्या अतिशय सुंदर कमी वेळेत वादनाने आपण भारावून गेलो, मन आपलं तृप्त झालं. मला त्याची जाणीव होती की एक महान कलाकार आहेत. इंटरनॅशनल सगळ्या कार्यक्रमामध्ये देशभर फिरणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गणेशजी सावंत, त्यांच्यासाठी पण जरा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय महान कलाकार आहे ती मंडळी. आपण जर कधी आपला वेळ असेल आणि आपला कौटुंबिक सोहळा असेल त्या दिवशी थांबा 2 मिनिट, आपण या कलाकारांना त्या दिवशी आपण या कलाकारांना एकत्रित बोलूया आणि आपली मैफिल आपल्या कुटुंबामध्ये करूया आणि निश्चित ते येतील असा मला विश्वास वाटतोय. तर अशा या सगळ्या महान व्यक्ती, बाजूला बसलेले आमच्या सगळ्यांचे लीडर, छोट्या वयाचे आणि मोठ्या कर्तृत्वाचे सुधाकरजी सावंत यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे आमचे कृष्णाजी रेपाळे साहेब, आमचे दीपक भोसले साहेब ही सुद्धा मंडळी आम्हाला यथायोग्य सहकार्यासाठी उपलब्ध झाले आहेत. या सगळ्यांना आपण एक छोटासा एक सन्मान करूया आमच्या मंडळाच्या वतीनं. मी सचिव साहेबांना विनंती करतो की आपण बागवेबांना सन्मानित करायचं. थोडी म्युझिक वगैरे द्या ना, थोडी म्युझिक द्या. जोरदार जर आपण टाळ्या वाजूया. आमचे महागुरू आहेत ते आणि आम्हाला लागणाऱ्या टेक्निकली सगळ्या गोष्टी ज्या वेळेला मला अडचणीत येतात त्या भजन स्पर्धेच्या माध्यमातून बुवांकडून आम्ही सल्ला घेतो आणि तो सल्ला आम्हाला
कधी मुक्तपणे मिळतो, कारण आम्ही त्यांचे शिष्यगण आहोत. त्याचबरोबर नाही, उमेशजी चौधरी सरांना आपण सन्मानित करतोय. मला सकारामजी पंडम आमच्या मंडळाचे माजी सचिव आणि या कार्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, ज्यांच्या विभागात आम्ही स्पर्धा करतो, त्यामुळे येथील सगळे कार्यकर्ते आम्हाला भरघोस अशी मदत करतात. आमच्या या हे एम्पी थिएटर आहे दादा कोंडकेंचं, हे आम्हाला त्यांच्या कृपेनेच, त्यांच्या नेत्यांच्या कृपेने आम्हाला इथे या ठिकाणी मिळतो. आणि खरोखर सकाराम पंडम आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला आम्ही खूपच त्रास देतो या ठिकाणी स्पर्धा असल्यामुळं. तर आम्हाला समाज आणि त्यांच्याकडनं खूप खूप सहकार्य आम्हाला मिळतं, रात्रंदिवस आम्ही त्यांना जागवतो. याचबरोबर आमची तिसरी परिषद श्री सन्माननीय गणेशजी सावंत, विजयजी धाटावकरांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष विजयजी धाटावकर, ॲडव्होकेट विजयजी धाटावकर म्हटलं ते हरकत नाही, कारण त्यांचं एक स्पेशली वर्क आहे. आणि ही सगळी ज्येष्ठ मंडळी सुज्ञान आहेत, विज्ञान आहेत, सुशिक्षित आहेत, तरी देखील त्यांना भजनाचं वेळ फार, म्हणजे या ग्रुपपासून कोणी बाजूला जायला मागत नाही आहे, अगदी बिलगलेले आहेत. हा परिवार खूप आमचा मोठा आहे, त्याच्यामुळे आम्हाला निश्चितच आनंद मिळतो कार्यकर्ता असताना. हां, दीपक भोसले साहेब यांना सन्मानित करण्यासाठी सन्मानित करीत आहेत आमचे या मंडळाचे वादक राजू परोळेकर. आमच्या भजनाच्या टीममध्ये आमचे पखवाज वादक राजू परुळेकर. यानंतर आमचे कृष्णाजी रेपाळे, आमचे तरुण तडफदार लाड कार्यकर्ते, नवीन सभासद. आणि आमच्या नवीन सभासदांचे चेहरे तुम्हाला जास्त दिसत आहेत म्हणून आपण त्यांना स्टेजवरती आणतोय. खरोखर ते कमी वयामध्ये आणि कमी कालावधीमध्ये त्याने आपलंसं करून घेतलेलं आहे आम्हाला. मी मगाशी सांगितलं की या मंडळाचं नेतृत्व करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. कारण का सोपी गोष्ट नाही आहे, हा विचारवंतांचा थवा आहे ना, यांना भिडणं किंवा यांच्यासमोर एखादा प्रश्न निर्माण करणं आणि त्याची उत्तरं मागणं फार कठीण आहे. तुम्हाला त्यांच्याकडे ज्या वेळेला प्रश्न टाकायचा आहे तो पूर्ण विचार करूनच टाकायला पाहिजे की ज्याचं उत्तर त्यांच्याकडनं, नाहीतर तुम्हाला 1000 प्रश्न विचारणारे मंडळी आहेत. त्यामुळे सुज्ञान माणूस आणि विचारवंतांची फौज मी त्यासाठीच म्हणतोय की प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये अगदी नाव कमावलेली व्यक्ती आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट आम्ही जर ती सामोपचाराने मांडली आणि तिचा पाठीमागचा आशय समजावण्याची आम्हाला गरज वाटत नाही, कारण का तो पटकन समजून घेतात की एखादी स्पर्धा करायची आहे, एखादा संवाद मेळावा करायचा आहे, पिकनिक करायची आहे, कौटुंबिक सहल करायची आहे, किंवा एखाद्या आमच्या गाडीतला उत्सव करायचा आहे, यात्रा करायची आहे. तर या सगळ्या गोष्टीला विविध असे पैलू असणाऱ्या मंडळींना आम्ही एकत्रित घेतो, त्यांच्याकडे ते काम सोपवतो, त्यांचे विचार घेतो आणि मग आमच्यात वाद संघर्ष भयंकर असतो, पण तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. आम्ही एकदा सभेमधून उठलो की आमचा संघर्ष संपला, पुन्हा आम्ही भाऊ आणि एकत्र खाऊ. या सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष आम्ही करत आलो. त्यामुळे आमच्या मनात एकमेकांबद्दल कोणाबद्दलही कुठलाही किंतु परंतु अजिबात नाही आहे. तर अशा या विद्वानांचं नेतृत्व करण्याचं काम आम्हाला प्रत्येक 5 वर्षाने 3 वर्षांचे अध्यक्ष निवडायला लागतो, कारण काही फळी आम्हाला बदलायची असते. ती बदलली नाही तर दुसऱ्यांना अनुभव मिळणार नाहीत. फार मोठमोठ्या व्यक्ती या मंडळाचे अध्यक्ष होऊन गेलेत. नवतरुण प्रवासी भजन मंडळाचा अध्यक्ष होणं म्हणजे अतिशय काटे टोचून घेण्याचा विषय आहे, आणि तो कोणी पेलू शकेल का? अर्ध्यांची ते नावं घेतल्यानंतर म्हणतात नाही मला अध्यक्ष नको, उपाध्यक्ष करा, मला अजून खालचं कुठलं पद द्या, मला सल्लागार ठेवा. पण अध्यक्ष माळ घालण्यासाठी आम्हाला कोणाला तरी तयार करावं लागतं. मग आमचे जुने कार्यकर्ते म्हणतात की मी तुमचं कार्य वाहून घेईल, आणि ते कार्य वाहून घेण्याची जबाबदारी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते घेतात. आणि मग तो म्हणतो बघा तुम्ही असाल तर, यांनी जर त्यांचे टेके काढले तर तो माणूस कोसळेल. पण असं होत नाही.
ते अध्यक्षपद 5 वर्ष मानाने ते पद भूषवतं आणि त्यांचं कार्य परिपूर्ण करतो. अशा आमच्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री सुधाकरजी सावंत यांना सन्मानित करण्यासाठी आमच्या मंडळाच्या वतीने हा सत्कार आहे. आमच्या सगळ्यांचा सत्कार नाही, पण एका प्रतिनिधीचा सत्कार, तो पण आमच्या त्या पदाचा, त्या व्यक्तीचा नाही, आमच्या या मंडळाच्या अध्यक्ष या पदाचा हा सत्कार आहे. तर त्या सत्कार करण्यासाठी मी सुधाकरजी सावंत यांना स्वीकारण्याची विनंती करतोय. आणि आमच्या मंडळाचे रामचंद्रजी पंडम, ज्यांनी अजिबात रात्री झोप घेतलेली नाहीये, असा एक धडाडीचा कार्यकर्ता, त्यांना सन्मान करतो. हे व्यासपीठ उभारण्यासाठी आम्हाला 10 वाजता अहवाल मिळाला आणि सकाळी 6 वाजता अखंड जागरण करून आमच्या काही कार्यकर्त्यांनी हे व्यासपीठ या ठिकाणी उभारलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही ही स्पर्धा यशस्वी करू शकतो. एक धावता सत्कार आजच्या संपूर्ण दिवसभर आम्हाला या मंडपाला सजावट करण्याचा ज्या ज्या साहित्य लागल्या ते आमचे विजय पावसकर साहेब इथे असतील, त्यांनी यायचं आणि आमचा छोटासा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर यूट्यूब ज्याने आम्हाला आज सुरेश म्हात्रे साहेब, तुम्ही एक प्रतिनिधी या, अतिशय सुंदर की आमचं जे हे लाईव्ह दर्शन जे सगळ्यांना दिलेलं अख्ख्या महाराष्ट्रभर, अख्ख्या जगभर मला अशा प्रतिक्रिया आल्या की सुंदर, एवढी कधी आम्ही यूट्यूब चॅनलवरून ही जाहीर होणारी स्पर्धा बघितली नाही आणि सगळ्यांच्या घरात कुटुंबाला प्रत्येकाला ती घरी बसून पाहता आली. तर या प्रतिनिधींना मी आमचा छोटासा सन्मान स्वीकारण्याची विनंती करतोय आणि तो सन्मान आमच्या मंडळाचे सचिव सुनील वायचाळ साहेब करतो. पुढे घ्या. त्याचबरोबर या पुढील सत्कार साऊंड सिस्टम अतिशय सुंदर आमच्या परीक्षकांना, आमच्या स्पर्धकांना आणि आमच्या प्रेक्षकांना भावणारी साऊंड सिस्टम जी मागील 2 स्पर्धेपासून आम्हाला मिळते आहे, ती साऊंड सिस्टम प्रशांतजी परब या साऊंड सिस्टमला आम्ही छोटासा सन्मान स्वीकारण्याची विनंती होते. वसंतजी तलार या आपल्या शुभ हस्ते या साऊंड सिस्टमवाल्यांना आपण सन्मानित करायचं आहे. अतिशय सुंदर साऊंड सिस्टम. आमच्या मंडळाला अतिशय प्रेम करून आज आम्हाला जो दुपारचा आपल्याला जो महाप्रसाद आपण ठेवला, जो भोजन ठेवला, त्या भोजनासाठी आम्हाला संध्याताई या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांच्या सौजन्याने हे सगळं बनवून मिळालेलं आहे. तर प्रशांतजींना मी विनंती करतो, आपण ताईंना सन्मानित करायचं. त्याचबरोबर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट असं छायाचित्रण आमचे हक्काचे 2 फोटोग्राफर, एक तर आमचे हरियान साहेब आमच्या सदरामध्येच उभे आहेत आणि 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 एक आमचा तरुण कार्यकर्ता आमचा तन्मय. या दोघांनी एकत्र बोलवले, त्यांचं स्वतंत्रपणे नाही करत. या चला या हरियान साहेब या लवकर. बरं ठीक आहे. हा त्याचबरोबर या ठिकाणी आनंद सोसायटीचे 2 कार्यकर्ते गावडे आणि बारगुडे आहेत, त्यांना पण मी विनंती करतो की आम्ही पण तुम्हाला खरोखर तुमचं खूप आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. आमच्या सकारामजी पंडम यांच्या निवासस्थानामध्ये आम्ही जात असताना तुमच्याशिवाय आमचं हे कार्य पूर्ण होत नाही. तर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आमच्या मंडळाचा सन्मान स्वीकारायचा.
मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जो सन्मान आहे तो आपल्याला एक म्हणजे आमच्या मंडळाच्या वतीने एक विशेष सन्मान आणि ज्याची गुप्तता राखली जाते आणि तो खरंच ज्यांना द्यायचा त्यांनाही माहिती नाही, कारण का आम्ही हा सत्कार जाहीर केला तर तो स्वीकारला जाणार नाही याची आम्हाला कल्पना होती. पण जे मगाशी सांगितलं की आमच्या ह्या जाहिराती ज्या आम्हाला लाखो रुपयाच्या येतात, यावर्षी आमची संकल्पना प्रतिवर्षी आम्ही एक दिनदर्शिका आमची काढतो. दिनदर्शिका नव्हे, काय ते बुक्स आपलं सोविनियर, हे बुक जे आपण काढतो त्याच्यातून तुमच्या सगळ्यांच्या जाहिराती येतात आणि त्या जाहिराती आता टेक्निकल जरा पुढे गेलं आहे त्यामुळे त्या सगळ्यांना पाहता येत नाही. यावर्षी आम्ही संकल्पना अशी चेंज केली, पण ती रिस्की होती आमच्यासाठी की आम्हाला जो लाखो रुपयांचा निधी येतो तो जाहिरातीदारांकडून आम्ही घेतो आणि त्यांच्या जाहिराती इथे प्रेझेंटेशन करतो. पण त्या जाहिराती प्रेझेंट करत असताना ती रिस्क होती की खरोखर आमचे सभासद नाराज झाले होते की आम्हाला कोणी जाहिरात द्याल का, आमच्याकडे पुस्तक नाही आहे त्या गोष्टीचं, बुक्स लोकांना लागतं. आम्ही म्हणालो नाही, आपण सांगतोय तसं करा. मग आमच्या प्रशांतजीने आम्हाला कल्पना दिली की प्रोजेक्टमध्ये मी सगळ्या त्या हँडल करील आणि प्रशांतजी मालगुणकर यांना हा जो त्रास सहन करावा लागला आहे तो आमच्या अपेक्षेच्या बाहेरचा आहे, पण त्या त्रासाला त्यांच्या परिवाराने संपूर्णपणे साथ दिली. मला वाटतं घरी रात्री 2-2 वेळेपर्यंत काम करायचे, कामावरती रिस्क घेऊन काम एका बाजूला आणि ते आमच्या ॲडव्हर्टाइजमेंट एका बाजूला, एवढं अतिशय त्रासदायक असं काम करणारं असल्यामुळे आम्ही एक त्यांना विशेष प्रशंसा पुरस्कार या निमित्तानं देतोय. एक प्रशंसा पत्र आपण देतोय हो, त्याची मी पार्श्वभूमी थोडक्यात वाचून देतो. या प्रशंसा पत्रातला मजकूर आहे मान्य श्री प्रशांत अर्जुन मालगुणकर, उपाध्यक्ष नवतरुण प्रवासी भजन मंडळ ठाणे. आपण नवतरुण प्रवासी भजन मंडळाच्या सर्व उपक्रमात सर्वात महत्त्वाची भूमिका निभावून कार्यरत असता आता यापर्यंत झालेल्या सर्व भजन स्पर्धेसाठी आपले अतिशय मोलाचे सहकार्य लाभले असून आपण मंडळाच्या कार्यात स्वतःला खूप मोठ्या प्रमाणात वेळ देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले आहे. आजपर्यंतची आपली उत्कृष्ट कामगिरीबद्दल आम्ही आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. तुमचे कौशल्य आणि अनुभव तुमच्या नवीन कार्यासाठी एक प्रमुख संपत्ती ठरेल. आपण भविष्यातही कर्तव्य बजावत असताना आपणावर दिलेली जबाबदारी निश्चितच चांगल्या प्रकारे बजावली जाईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. नवतरुण प्रवासी भजन मंडळाच्या भजनामृत भजन स्पर्धा 2024चे औचित्य साधून प्रशंसापत्र दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी प्रदान करीत आहोत. खाली आमचे सन्माननीय अध्यक्ष सुधाकरजी सावंत आणि सुनील व्हायचळ यांची नावं नमूद आहेत. मी हा आमचा प्रशंसा पुरस्कार घेण्यासाठी मालगुणकरांच्या पूर्ण परिवाराला वरती बोलवतोय, कारण का त्यांच्या दोन्ही मुलांनी आज बघितला असेल हा प्रोजेक्ट आमचा जाहीर करताना आणि प्रेझेंट करताना लोकांना एवढा तो आवडला, भावला की खरोखर त्यांनी हे कार्य मनापासून केलंय. या संपूर्ण परिवाराला मी आमच्या बागुभावांना विनंती करतोय की हे तुमचे शिष्य आहेत त्या या परिवाराला तुम्ही आशीर्वाद द्यायचा आहे. जरा जोरदार टाळ्या किंवा एक चांगली मुशी घडून जाऊ दे, आपण प्रदान करतोय. हो दे जोरदार जरा टाळ्या होतील आमच्या या कार्यकर्त्यासाठी. वहिनींनी पण आम्हाला खूप सहकार्य केले. त्यांची दोन्ही मुलं फार गुणवान आहेत. धन्यवाद सावंतबुवा. मी सावंतबुवांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. मी सावंतबुवांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांच्या याच्यामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमाचे सगळे लाईव्ह आपण बघितलेलेच आहे. आपल्यांचा आपणच सत्कार करणं हे चुकीचं असतं, पण काही पर्याय बाजूला ठेवून मंडळाने घेतलेल्या मीटिंगमध्ये काही ठराव असतात आणि मंडळ रजिस्टर असल्यामुळे त्या ठरावाचं पालन आम्हाला करावं लागतं. मिनिट्स लिहिले जातात, त्याचं नेक्स्ट मीटिंगमध्ये वाचन होतं आणि त्या वाचनाचं तंतोतंत पालन होतं की नाही याची पण आम्हाला काटेकोरपणे हे घ्यावी लागते. त्यासाठी आमच्या ज्या मागची जेव्हा AGM झाली
ही AGM आमच्याच घरी झाली आणि त्या AGM मध्ये स्पर्धा राबवणं की नाही राबवणं याच्यावर चर्चा करण्यात आली. सध्याची परिस्थिती पाहता ही स्पर्धा न राबवलेली बरी अशी सगळीच सभासदांची इच्छा होती. पण आमच्यामध्ये एक म्हातारा असा आहे की ज्याने स्वतःला नवतरुण असून सुद्धा म्हातारा आता डिक्लेअर केलंय, असे आमचे सावंत बुवा यांची ह्यांना काय जाईना. नाही ह्यावेळेस स्वतः तयार नव्हत्या, मी तयार नाहीये, तुम्ही कमिटीने ठरवा. म्हणजे कसं आहे, माझी इच्छा आहे पण ती मी सांगणार नाही, ती तुम्ही सकारात्मक करून दाखवा. अशी चर्चा असता नसताना शेवटी ती स्पर्धा राबवावी, तारीख डिक्लेअर झाली आणि त्या स्पर्धेचं आम्ही स्पर्धा कशी असावी, काय असावी, त्याच्यानंतर आम्ही कोपरी ईस्टला एक कार्यक्रम आयोजित केला होता, संवाद मेळावा. हे पण त्यांनीच ठरवलं. आमच्या इथे जे काही ठरतं ना तेच ठरवतात, फक्त आम्ही त्याचं पालन करतो. भांडण बरेचसे वाद होतात, सावंतबुवांचे आणि माझे प्रत्येक विषयावर वाद होतात, पण मंडळात मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी प्रत्येक वेळी माझा विचार हा योग्यतेपर्यंत केला आहे. धन्यवाद बुवा. आम्ही बुवांसाठी काय करावं काय नाही करावं, आम्ही तुम्हाला सांगतो 35 फॅमिली आहेत आमच्या इथे, फॅमिली सगळ्या बसलेल्या आहेत. फॅमिलीसाठी आता 35 गावचे 35 लोक आहेत, कोण एकाच गावातला नाही आहे, कोण एकाच ठिकाणामध्ये नाही आहे, कोण ठाणे जिल्ह्यातला आहे, कोण मुंबईतला आहे, कोण कल्याणमधला आहे, कोण रत्नागिरीचा आहे, कोण मालवणचा आहे, तर कोण खेडचा आहे, कोण आमच्या इथे घाटावरचे पण आहेत, पाटण बिटन साईडचे. आमच्या इथे एक अण्णा पण होता, आता ते त्यांचं काम तिकडे ट्रान्सफर झाले त्याच्यामुळे ते तिकडे गेले. आमचे एक अहमदाबादचे पण एक सभासद आहेत. असे 40 गावचे 40 सभासद असताना आपण आपल्या घरातल्या स्वतःच्या भावाला आपण सांभाळू शकत नाही, तर 40 लोकांना सांभाळणं किती काटेवरची कसरत असेल बघा. आणि ही कसरत करत असताना एवढा मोठा कार्यक्रम राबवणं, किती आपण एखादं लग्न केलं ना तर नवरा बायकोंची किती भांडणं होतात बघा. ह्या कार्यक्रमाचा बजेट नाही म्हणता हा 8 लाखापर्यंतचा बजेट आहे. हे 8 लाख उभे करत असताना येणारे चॅलेंजेस, त्याच्यामधले वाद, पण आमच्यातले वाद हे फक्त मीटिंग पुरतेच असतात. मीटिंग संपली की आम्ही खांद्यावर हात टाकून आपापल्या घरी जातो आणि परत आता आमच्याकडे काही कार्यक्रम आहेत, 2 लग्न आहेत, तर त्यांनी आधीच डिक्लेअर केले की 9 तरुणची मंडळी मला पाहिजे हळदीला पूर्ण रात्रभर. त्यांचा पोशाख सुद्धा आमचे काका देणार आहेत. म्हणजे विचार करा, सख्या भावंडाला सुद्धा आजकाल शर्ट घ्यायचा असेल तर माणूस खिशात हात घालतो, पण आमचे काका एवढे दिलदार आहेत, त्यांनी आजच डिक्लेअर केलं की हळदीचा जो ड्रेस असेल तो माझ्याकडचा असेल. धन्यवाद काका. आता मी जास्त वेळ घेणार नाही कारण सगळ्यांना घरी जायचं आहे. मी थोडक्यात आमच्या इथल्या 3 ज्या व्यक्ती आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी राबवली. त्याच्यामधले आमचे संतोष जराजात इथे अनुपस्थित आहेत. त्याच्यामध्ये मी आमच्या मंडळातर्फे श्री यशवंत सावंत बुवांना विनंती करतो की आमच्याकडनं एक छोटीशी भेट मंडळाकडून आपण ती स्वीकारायची आहे. मी उमेश साहेबांना विनंती करतो की त्यांनी ती त्यांना द्यायची आहे. यस. वाजव दादा. दुसरं, अहोरात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचे दुसरा हक्क आहे असे आमचे सकाराम पंडम जर कुठे असतील तर त्यांनी पण व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा सत्कार मी आमचे दुसरे आपण करावं. खरं त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे, पण मी जास्त बोलणार नाही कारण आपला वेळ जास्त मी घेणार नाही आहे. खरंच ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी जर तुम्ही केली असेल तर त्याच्या पाठी मोठा हात असेल तो सकाराम पंडम यांचा असेल. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करायचा आहे.
आता तिसरं बक्षीस असं काही देणं म्हणजे तिसरं बुके देण्यासारखं नाही आहे, कारण जो मंडळाचा सचिव असतो त्याने मंडळाचं घोगडंच व्हायचं असतं, त्यामुळे त्याला द्यायचं न द्यायचं पण त्याला आम्हाला द्यायचं आहे, कारण त्याने खूप मेहनत केली आहे. त्यासाठी सुनील वायचल यांचा सत्कार मी भोसले साहेबांना करायची विनंती करतो. खरंच त्यांनी यावर्षी खूप मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी केली आहे. सचिव या नावाला त्यांनी खरंच आपलं नाव दिलेलं आहे. जरा लवकर आता मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, जरा बंद करायचं आहे. आता ज्याची आपण वाट बघत होतो, आता आपल्याला 2020 खेळायचं. सकाळपासून आपण कसोटी वगैरे सगळं खेळून झालं, आता आपण जरा 2020 खेळूया. सिक्सर ज्यांनी कुणी चौकार मारलेत त्यांचं हे परीक्षकांनी दिलेलं हे आहे, रिझल्ट्स आहे. परीक्षकांनी त्यांची स्वतःची कस लावून त्यांनी हे, आणि मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे मार्गदर्शनपर. कुणी सरांनी बोलले तरी चालतील किंवा स्टेजवर उपस्थित मान्यवर आणि सर्व भजनप्रेमी भजन रसिक, तर आज या ठिकाणी जो कार्यक्रम संपन्न झाला भजनाचा, भजन स्पर्धेचा, तो अत्यंत आनंदात आणि खूपच आनंदमय झाला. आणि ज्याप्रमाणे एक लोकसभा असते, दुसरी विधानसभा असते, त्यांच्यामध्ये एकमेकाला बोलतात भांडतात लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये, तर ती लोकसभा असते विधानसभा असते. आणि इथे सुद्धा आता सावंत बोलले की आमच्यात खूप भांडण होतं पण दुसऱ्या दिवशी सकाळी एक होतात, म्हणजे तिसरी भजन सभा असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटते. काय तर दुसरी गोष्ट म्हणजे नवविधा भक्ती जी आहे ती प्रथम भक्ती कीर्तन भक्ती, श्रवणम भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम, आणि 9वी भक्ती आत्मनिवेदनम. तर यामध्ये पहिल्या भक्तीचे अधिकारी श्रवणम म्हणजे तुम्ही श्रोते जे भजन ऐकतात ते, पहिल्या नंबरचा मान तुम्हाला आहे श्रोत्यांना, आणि दुसऱ्या नंबरचा कीर्तन भजन करणाऱ्यांना म्हणजे आम्हाला. तर खूप शांततेने ही भजन स्पर्धा पार पडली आणि त्याच्याबद्दल मी तुम्हा प्रेक्षकांना धन्यवाद देतो. काय आहे की या जगामध्ये समजा परोपकाराविना जीवन व्यर्थ, परोपकाराविना जीवन व्यर्थ, भूक नसेल तर भोजन व्यर्थ, झोप नसेल तर पलंग व्यर्थ, उपयोग नसेल तर धन व्यर्थ, साहस नसेल तर शस्त्र व्यर्थ, शस्त्र चालवायला साहस पाहिजे ना, आणि बुद्धी नसेल तर शिक्षण व्यर्थ. शिकलेला BA LLB झालेला आहे, 10 वर्षे कोर्टात प्रॅक्टिस करतो, पण 10 वर्षात एकही केस जिंकलेला नाही, कारण बुद्धी नसेल तर शिक्षण व्यर्थ, आणि महाराज भजन नसेल तर जन्म व्यर्थ. तर जेणेकरून या जन्माला येऊन जे काही केलं पाहिजे ते इथे तुम्ही करत आहात, त्याबद्दल मला खूप ज्या ठिकाणी भजन असेल त्या ठिकाणी मला आनंद होतो. काय तर मला 2 शब्द बोलायला दिले तर 2 शब्द मी बोलतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.
आता आपण सर्वजण ज्या रिझल्टची वाट बघताय, तर आज सकाळपासून जी भजनं सुरू होती, सकाळी रेल्वे प्रवासी भजन होतं आणि नंतर संगीत भजनं होती. तर याचा रिझल्ट जो आहे तो आता लगेच ताबडतोब सावंतबुवा डिक्लेअर करतील. आणि मी याच्याबद्दल काय बोलणार बरं, की आपण आज सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे भजनं सादर केली. इव्हन रेल्वे प्रवासी भजनं पण खूप सुंदर झाली, संगीत भजनं त्याहूनही सुंदर झाली. तर त्यामुळं आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आता ज्याची आतुरतेने वाट बघत आहोत तो रिझल्ट आता लवकरच सावंतबुवा डिक्लेअर करतील. धन्यवाद उमेश साहेब. आपण आता उत्कृष्ट चकवावादक संगीत श्री विष्णू चव्हाण यांकडून रोख रक्कम 1000 रुपये, एक सन्मान चिन्ह हे बक्षीस जात आहे. श्रीदेव मालोबा महिला भजन मंडळ रेल्वे, श्रीदेव मालोबा महिला मंडळ उत्कृष्ट चकवा वादक कोण आहे का संगीत मधलं? आपण आपलं बक्षीस घ्यायचं आहे. मी रेपाळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी ते बक्षीस द्यायचं आहे. उत्कृष्ट चकवा वादक रेल्वे श्री शिवाजी मोरे यांकडून श्री द्रौपदी मोरे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 1000 रुपये व सन्मान चिन्ह. विजेत्यांचे नाव आहे श्री संत ज्ञानेश्वर भजन मंडळ, नाव आहे त्यांचं अक्षय कोलेकर. आपण बक्षीस घ्यायचं आहे. आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर सावंत यांच्याकडून घ्यायचं आहे. मी सुधाकर सावंतांना विनंती करतो की आपण ते बक्षीस द्यायचं आहे. तसेच उत्कृष्ट वादक संगीतमध्ये उत्कृष्ट वादक श्री रुपेश सुमनेकर यांकडून रोख रक्कम 1000 रुपये व सन्मान चिन्ह. श्री ब्रह्मदेव प्रासादिक भजन मंडळ भांडूप, विजेत्याचे नाव आहे विनोद मांडवकर. उत्कृष्ट वादक आपण इथे असाल. हे बक्षीस मी उमेशजी यांना विनंती करतो की आपण प्रदान करायचं. त्यानंतर उत्कृष्ट वादक रेल्वे श्री राजेश गायकवाड यांकडून ते शांताराम आत्माराम गायकवाड यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 1000 रुपये व सन्मान चिन्ह. मंडळ आहे साई सेवा प्रसादिक भजन मंडळ, विजेत्याचे नाव आहे चेतन कळमटे. उत्कृष्ट वादक श्री साई सेवा प्रासादिक भजन मंडळ कोण आहे का? चेतन कळमटे. तसंच संगीत कोरस श्री शिवाजी मोरे यांकडून श्री द्रौपदी मोरे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 1000 रुपये व सन्मान चिन्ह. विजेत्याचे नाव आहे मंडळ आहे विष्णू स्मृती भजन मंडळ. याला कोरस उत्कृष्ट कोरसचं भजन जाते. आपण मी बागवे गुरुजींना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस द्यायचं आहे. कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. वेळ फार झालेला आहे. रेल्वे उत्कृष्ट कोरस श्री भरत मोजर यांकडून श्री किसन संतू मोजर यांकडून रोख रक्कम 1000 रुपये व सन्मान चिन्ह. विजेत्याचे नाव आहे पांडुरंग कृपा भजन मंडळ. पांडुरंग कृपा भजन मंडळ सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पांडुरंग कृपा भजन मंडळ जर इथे कोण सभासद असतील तर त्यांनी आपलं पारितोषिक घ्यायचं आहे किंवा त्यांच्या आजूबाजूचं जर कोण मंडळ असेल त्यांनी देखील घ्यायचं आहे. संगीत उत्तेजनार्थ आता बक्षिसाची वेळ आली आहे. आता उत्तेजनार्थ पासून आता आपण बक्षिस द्यायला सुरुवात करतोय. पहिलं आहे संगीत. सगळ्यांची असं वाटतं की मला कुठचं बक्षीस मिळेल नाही मिळेल.
ताई तुम्ही चिंता करू नका, तुमच्या डोळ्यावर फार टेन्शन आहे, मला इथून दिसतंय. आता ह्याच्यामध्ये काय असेल ते आपण बघूच. उत्तेजनार्थ संगीत गोपाल भागोजी रेवाळे यांकडून रोख रक्कम 3,000 रुपये व स्मृतिचिन्ह. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. विजेत्याचे नाव आहे आरती पालेकर, श्री देव मालोबा बैला मजन बैला मंडळ. आहेत का त्या? कृपया लवकरात लवकर आपण व्यासपीठावर यायचं आहे आपलं पारितोषिक घ्यायला. मी सावंतभाऊला विनंती करतो की हे बक्षीस आपण द्यायचं. द्या ना. रेल्वे तृतीय उत्तेजनार्थ. आता रेल्वेकडे, आता संगीतवाल्यांची धगधग जरा कमी आहे. आता मी रेल्वेचं सांगणार आहे. कुमार वेदांत संदेश साळवी यांकडून रोख रक्कम 2,000 रुपये व स्मृतिचिन्ह. मंडळ आहे स्वामी समर्थ भजन मंडळ. बुवा आहेत अरविंद महाडिक. मंडळाचे पदाधिकारी कोण जर असतील किंवा बुवा असतील त्यांनी आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. नाहीये. रेल्वे उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस श्री सतीश मयेकर यांकडून रोख रक्कम 2,000 रुपये 2,500 रुपये व स्मृतिचिन्ह. मंडळाचे नाव आहे स्वामी समर्थ भजन मंडळ. सूरज कातकर. मी गणेश सावंतांना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस द्यायचं आहे. मंडळाचे पदाधिकारी कोण असतील तर त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे, आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक रेल्वे श्री चंद्रकांत दळवी. मी सावंतभाऊला विनंती केली आहे की त्यांनी ते पारितोषिक द्यायचंय. या सावंतांना. यस, गणेश सावंत. मी बोललो गणेश सावंत. उत्तेजनार्थ प्रथम श्री चंद्रकांत दळवी यांकडून आई वडिलांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 3,500 रुपये व स्मृतिचिन्ह. वारकरी भजन मंडळ. विजेत्याचे नाव आहे शरद पाटील. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. मंडळाचे पदाधिकारी कोण असतील तर त्यांनी येऊन आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. मी उमेशजीनं विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्याय. इथे कोण नाही आहे, सॉरी. आता आपण तृतीय पारितोषिकाकडे जायचं आहे. संगीत. आज तुम्ही फार दिवसभर मेहनत केलीत आणि त्या मेहनतीचं फळ आता 1, 2, 3 मध्ये आपण करणार आहोत. मी तृतीय पारितोषिक संगीत सांगतोय. श्री भरत भागोजी रेवाळे यांकडून रोख रक्कम 5,000 रुपये व स्मृतिचिन्ह. विजेत्याचे नाव आहे श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ. सूरज कांदणे. आपण जर इथे असाल तर आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. मी उमेश साहेबांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यायचंय. रेल्वे भजन स्पर्धा तृतीय पारितोषिक संगीत तिसरं. तृतीय पारितोषिक रेल्वे श्री सतीश हनुमंत शिंदे यासकडून रोख रक्कम 4,000 रुपये व स्मृतिचिन्ह. गुरुमाऊली प्रसादिक भजन मंडळ. गोविंद कोवणकर. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. ते उत्कृष्ट भजन आपण इथे सकाळी ऐकलं होतं ते. मी यशवंत भाऊंना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यायचं आहे.
मी संगीत द्वितीय सांगणार नाहीये, कारण संगीत द्वितीय सांगितलं की संगीत प्रथम कोण आहे हे सगळ्यांना माहिती पडेल, थोडी धगधग होते त्यांची. मी रेल्वे द्वितीय करून सुरुवात करणार आहे. रेल्वे द्वितीय श्री रामचंद्र धोंडू आधावडे यांच्याकडून आई वडिलांच्या स्मरणार्थ रोख रक्कम 6,000 रुपये व स्मृतिचिन्ह. विजेत्याचे नाव आहे श्री संत ज्ञानेश्वर भजन मंडळ, दुवा आहे श्री बाबू सावंत. आपण जर असाल तर आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. मी बागे गुरुजींना विनंती करतो, कुणी सावंत विनंती करतो की त्यांनी ते बक्षीस द्यायचं. आता संगीत द्वितीयाकडे आपण जायचं आहे. संगीतमध्ये 1-2च बाकी आहेत. मग मंडळ इथे पण 1 आणि 2च आहेत. संगीत रेल्वेमध्ये आमचे बरेचसे तरी आहेत. सस्पेन्स ठेवला मी बोललो ना, त्यांनी सांगितलं नाही. संगीत द्वितीय श्री लक्ष्मीकांत वाणी परिवार यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये व स्मृतिचिन्ह. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. विष्णू स्मृती भजन मंडळ, बुवांचं नाव आहे नागेश सावंत. मी बुवाला विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यायचंय. संगीत द्वितीय, संगीत द्वितीय अरे घेऊन ये ना संगीत द्वितीय. घेऊन ये. आता आपण प्रथम क्रमांक, संगीतवाल्याला माहिती पडलंच आहे आपला पहिला क्रमांक आहे. फार असतात आहेत. बक्षीस तुमचंच आहे, तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे आपण यायचंच आहे. आपण आपलं पारितोषिक घ्यायला यायचं आहे. संगीत प्रथम क्रमांक नवतरुण प्रवासी भजन मंडळ, महिला मंडळ, ज्यांनी या पारितोषिकाला आम्हाला जी मदत केली त्या सगळ्या महिलांनी जर येऊन जर पारितोषिक देणार असाल तर या लवकर सगळ्यांनी या व्यासपीठावर सगळ्यांनी यायचं आहे. नवतरुण रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या सगळ्या महिलांनी व्यासपीठावर येऊन आपण दिलेलं पारितोषिक आपल्या हस्ते सो संगीत सुजाता पाटणकर यांना द्यायचं आहे. जरा लवकरात लवकर यायचं आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर यायचं आहे. वेळ कमी आहे. लवकरात लवकर या. आपण दिलेलं पारितोषिक आपल्याच हस्ते द्या. जरा लवकरात लवकर या. आमच्या काकी बघा.
हा बक्षीस आलं का? एक छोटासा किस्सा आहे. नवतरुण रेल्वे प्रवासी भजन मंडळाला आता माहिती पडलंय जर पैसे कमी पडत असेल तर आमच्या महिला आहेत, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत महिलांसाठी. पुढची स्पर्धा स्पॉन्सर बाय नवतरुण रेल्वे प्रवासी भजन मंडळ महिला वर्ग. पहिलं धन्यवाद महिला मंडळ, आपण इथे आलात आणि आपणच आपले दिलेले पारितोषिक जे दिले त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. जरा महिलांनी लवकरात लवकर व्यासपीठ खाली करायचं आहे, कारण प्रथम पारितोषिक आपण सगळेजण या स्पर्धेला आलात, आपले पाय लागले, आम्ही भाग्य झालो. मी तुम्हाला रामायणातला एक छोटासा किस्सा सांगणार आहे आणि मग कार्यक्रम संपेल असं डिक्लेअर करतो. रामायणात जेव्हा रामाचं राज्याभिषेक चालू होता तेव्हा सगळे एका लाईनमध्ये बसले होते. भरत पहिल्यांदा आला, रामाच्या पाया पडला, नंतर लक्ष्मणाच्या पाया पडला, तिसऱ्यांदा विश्वाची जननी जिच्या पाया पडला तेव्हा तो बोलला मी भाग्यवान झालो. तेव्हा सीतामाई देखील बोलली मी भाग्यवान झालो. तेव्हा त्यांनी विचारलं असं तुम्ही मला का विचारलात? तेव्हा तिने असं सांगितलं ज्या डोक्यावर आपण माझ्या रामाच्या पादुका घेऊन फिरत आलात त्याचं शिर तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवलं, त्या शिरामुळे मी भाग्यवान झालो. म्हणजे तुम्ही सगळे इथं स्पर्धेला आलात आणि तुमचे पाय आमच्या स्पर्धेला लागले, त्याच्यामुळे नवतरुण प्रवासी भजन मंडळ हे भाग्यवान झालेलं आहे. मी प्रथम पारितोषिक सांगतो रेल्वेचं. नवतरुण प्रथम पारितोषिक नवतरुण प्रवासी भजन मंडळ यासकडून हे पारितोषिक आम्ही आमच्याकडूनच ठेवलेलं आहे. पारितोषिक द्यायला बरेच जण होते, पण जर महिलांनी दिलं तर आम्ही का देऊ नये म्हणून हे पारितोषिक आम्ही दिलं. नवतरुण प्रवासी भजन मंडळ यासकडून रोख रक्कम 8,000 रुपये व स्मृतिचिन्ह. विजेता मंडळाचे नाव कोण गेस करेल? भाई मुजिक. श्री महागणपती रेल्वे प्रवासी भजन मंडळ, बुवांचं नाव आहे जालिंदर महाराज. आपण लवकरात लवकर येऊन आपलं पारितोषिक घ्यायचंय. मी वाघवे गुरुजी आणि समस्त सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक द्यायचंय. ज्यांना पारितोषिक मिळालं त्यांचेही आभार आणि ज्यांना नाही मिळालं त्यांचेही आभार. आपण इथे आलात, चुकून कोणाचे काही म्हणजे व्यासपीठावर न बोलता आम्ही त्यांना काही समजा काही राहून गेलं असेल तर आम्ही मंडळातर्फे त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आजची स्पर्धा संपली असं जाहीर करतो. हा त्या मुलीला पसायदान बोलायचं आहे. जर त्या मुलीला पसायदान बोलायचं असेल तर आपण व्यासपीठावर येऊन पसायदान बोलून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. त्यांना पसायदान बोलायचं आहे. कृपया सगळ्यांनी उभं राहून पसायदान बोलायचं आहे. या मुलीने सकाळपासून ही स्पर्धेमध्ये मी तिला विनंती करतो की तिने पसायदान बोलून दाखवायचं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्मे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जाहो विश्वस्व धर्म सूर्ये पाहो जो जेवांची लतोथे लाभो प्राणिजात वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्तक भूमंडळी
भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चैतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतिनी लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये सुखिया झाला. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दानपसा हो. येणेवरे ज्ञान देव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. चल महाराज की जय. कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. 1 मिनिट त्या मुलीने व्यासपीठावर यायचं आहे. तिला एक बुके देऊन त्यांचं आम्ही सन्मान करतोय. आमच्या मंडळाचे बुवा, मी आमच्या चंगू मंगू कंपनीला त्यांना द्यायला सांगतो. मी आमच्या मंडळाच्या सगळ्या किलबिल कंपनीला मी विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. अशा प्रकारे स्पर्धा संपलेली आहे.